असं सालगण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राहा की मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली झालेला असा बिलकुल चालणार नाही. असलं चमचगिरी बिलकुल चालणार नाही. आत्ताच्या आत्ता बडसाप करून टाकेल सांगते. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला धमकी देतानाचा व्हिडिओ, रोहित पवारांकडून ट्विट, मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी. आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा तसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं. मंत्री संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं राजकारण टाकण्याची शक्यता. खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातनं मुलाची हत्या. नाशिकच्या सातपूर भागातली धक्कादायक घटना. 2 अल्पवयीन मुलं ताब्यात. लोकलच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातच इतके डान्स बार कसे सुरू राहतात? या राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. पनवेलच्या कोण गावातील डान्स बारची तोडफोड. फरार आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर. खोटे आरोप बंद करा, नाहीतर बघून घेईन असं म्हणत आव्हाडांना दिली धमकी. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत लष्कर-ए तोयबाचे 2 दहशतवादी ठार. सुरक्षा दलांकडून परिसराची नाकाबंदी. 40 गावात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. नाकाबंदी दरम्यान कारमधनं 64 कोटी 90 लाखांचे ड्रग्ज जप्त. मुख्य आरोपीला तमिळनाडूच्या नागापट्टणममधनं अटक. राजस्थानच्या बारामध्ये भरधाव कारनं 10 पेक्षा जास्त जणांना चिरडलं. अपघातानंतर फरार झालेल्या कार चालकाचा शोध सुरू. खराब हवामानामुळे 1 आठवडा आधीच अमरनाथ यात्रा समाप्त. यंदा 4,14,000 भाविकांनी केलं बाबा बर्फानीचं दर्शन. आणि ओव्हल कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला 9 विकेट्सची गरज. 374 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या 1 गडी बाद 50 धावा. मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर हा ब्लॉक असेल. तर या ब्लॉकमुळे 3ही मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. लोकल गाड्यांच्या नियमित वेळांमध्ये बदल केले जाणार आहे. ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावरील रेल्वे सेवा या काळात कोणत्याही व्यत्ययाशिवाय नियमित वेळापत्रकानुसार धावतील. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला असून त्यासाठी सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवण्यात येणार असून हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. मुंबईच्या सौंदर्यात भर पडावी आणि मेट्रो मार्गाची सहज ओळख व्हावी यासाठी MMRDAनं सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण 2,962 खांबांपैकी 2,537 खांबांवर रंगकाम पूर्ण केलंय. नवीन वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वे दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या आहेत असं सरकारनं शुक्रवारी सांगितलंय. मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीनं 8 ठिकाणी छापे टाकत 47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या जप्तीच्या कारवाईमुळे आतापर्यंत या प्रकरणी एकूण 49 कोटी 80 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड संरक्षित वनक्षेत्र असल्यानं या जागेचा डम्पिंग ग्राउंडसाठी वापर करू नये. महापालिकेनं दुसरी जागा शोधावी असं उच्च न्यायालयानं सांगितलं होतं. अशातच सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानं पर्यावरणवाद्यांना मोठा धोका बसलाय. तर न्यायालयानं स्थगिती आदेश मागे घ्यावा म्हणून पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय या मंडळानं घेतलाय.
देशभरातील विमानतळांवर तस्करी दरम्यान कस्टम विभागाकडून पकडल्या जाणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवलं जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून हा आदेश जारी करण्यात आलाय. महापालिका आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अंतर्गत पार्ट टाइम शिक्षक आणि कंत्राटी शिक्षक म्हणून यंदा 4,824 शिक्षक कार्यरत आहेत. अतिरिक्त शिक्षक असताना कंत्राटी आणि पार्ट टाइम शिक्षक का नेमले जातात अशी विचारणा शिक्षक संघटनांनी केली आहे. गेल्या 7 महिन्यात चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे. गेल्या वर्षी या कालावधीत अवघ्या 46 रुग्णांची नोंद झाली होती. ती संख्या जवळपास 6 पटीनं वाढून यंदा 265 वर पोहोचली आहे. श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशानं मुंबई महापालिकेच्या वतीनं सातत्यानं पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवली जाते. मात्र केवळ मोहीम हाती घेऊन यश येणार नाही तर भटक्या श्वानांच्या संख्येवर देखील नियंत्रण आणलं पाहिजे. याकडे मुंबईकरांनी लक्ष वेधलं पाहिजे असं आवाहन करण्यात आलंय. पीओपी सामग्रीचा पुनर्वापर आणि वैज्ञानिक पद्धतीनं या सामग्रीचं जलद विघटन कसं करावं यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्याच्या पर्यावरण विभागानं एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती 6 महिन्यात सरकारला अहवाल देईल. शाडू मातीनंतर आता पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी मोफत रंगांचं वाटप करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. 6 प्रकारच्या पर्यावरणपूरक रंगांचं वाटप करण्यात येणार असून 10,800 लिटर्स पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुरुपौर्णिमेला दीडपट वाढलेले फुलांचे भाव श्रावणात देखील वाढतील अशी शक्यता होती. मात्र सध्या सरासरी 40 रुपये किलो दरानं फुलांची विक्री होते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. मात्र फुलांचे दर घटल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. घटस्फोटाच्या याचिकेमध्ये किंवा FIR-मध्ये पत्नीनं पती नपुंसक असल्याचं म्हटलं तर त्याला बदनामी म्हणता येणार नाही असं महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं एका घटस्फोटाच्या प्रकरणात दिलाय. प्राथमिक शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनातून वारंवार घडणाऱ्या विषबाधेच्या घटनांमुळे चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता शालेय शिक्षण विभागानं अन्न विषबाधा रोखण्यासाठी काटेकोर मानक कार्यपद्धती लागू केलेली आहे. ती राज्यभरातील इयत्ता 1ली ते 8वीच्या शाळांमध्ये लागू झाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दरवर्षी सर्व जिल्ह्यांना कोट्यवधी रुपये हे विविध विकास कामांसाठी दिले जातात. डीपीसीच्या या निधीवर वॉच ठेवण्यासाठी आता विविध उपाय केले जाणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार आहे. ITI-मध्ये यंदाही इलेक्ट्रिशियन आणि फिटर या पारंपरिक कोर्सेसना सर्वाधिक पसंती मिळाल्याचं स्पष्ट झालंय. अद्यापही 2 फेऱ्या शिल्लक असल्यानं एकूण प्रवेश संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत एकूण 81,115 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. 11वी प्रवेशात ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही किंवा ज्यांना मिळालेल्या प्रवेशात बदल करायचा आहे अशांना आता 4 फेऱ्यांनंतर सर्वांसाठी खुला प्रवेश फेरी होणार आहे. या फेरीमध्ये ज्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त असतील अशा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतानं स्वतःच्या आर्थिक हित प्राधान्याबाबत सतर्क राहिलं पाहिजे आणि भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. भारत निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच BLO पर्यवेक्षकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याविषयी किंवा याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे.